शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळपासूनच्या झटपट ठळक बातम्या. फुटलेल्या कालव्याची शिरले पाणी, भरपाई देण्याची मागणी, शेतनुकसानीची प्रशासनातर्फे पाहणी. बी बियाणे खते शासकीय दरानेच द्या, जय शिवसंग्राम संघटनेची मागणी. पावसानं केला खेळ, जमिनीत ओलावा, वापसा धरण्यास वेळ, पेरण्या लांबणीवर. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले. मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःची खिसे भरले. कसपेंकडून रुखवतासाठी 1 लाखांचा चेक आणि 50,000 घेतले. अंजली दमानिया यांचा दावा. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करणार काय, असा सवाल करून माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. याशिवाय कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकीच आणि मला हे खाते अजितदादांनी दिले, असे ते एका कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला. शेतकरी आपला बळीराजा आहे, लाखांचा पोशिंदा आहे. सर्व गोष्टी आम्हाला देखील माहीत आहे, आम्ही देखील शेतकरी आहे. पण काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, त्या मनात ठेवायच्या असतात. पण कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे हे होत आहे. पण हे मला महागात पडत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. कापसाच्या हमीभावातील वाढीने वस्त्रोद्योगात अस्वस्थता, अन्य देशातील स्वस्त कापसाने नवे आव्हान. केंद्र सरकारने आगामी हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किमतीत सुमारे 12% वाढ केली आहे. शेत सजलं, आभाळ भरलं, खते बियाणे कशी घेणार? राज्यात 17%च DAP उपलब्ध. राज्यासाठी 5.5 लाख मेट्रिक टन DAPची मागणी. पाकच्या गोळींना तुफीने उत्तर देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला खणखणीत इशारा. सिंदूर आता बनले शौर्याचे प्रतीक. अवकाळीमुळे भाजीपाला महागला, आवक कमी झाल्याचा परिणाम, शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच. वाशिम जिल्ह्यात 37 लाडक्या बहिणींनी नाकारला 1500चा लाभ. सरकारी कर्मचारी असलेल्या 3 महिलांनी खात्यात जमा झालेले पैसे केले परत. कोरोनाची मुंबईत 30 नवे रुग्ण. कृषी खाते म्हणजे ओसाडगावची पाटीलकी. कृषी मंत्री कोकाटे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान. चांगले काम करत असल्याचा दावा. शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणींकडून वसुली करणारच, महसूल मंत्री बावनकुळे यांचा इशारा. मुसळधार पावसाचा कहर. अरुणाचलमध्ये भूस्खलनात 14 जण ठार. मिझोरममध्ये 5 घरे कोसळून अनेक जण ठार. केरळमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार, मुख्यमंत्री यांचं वक्तव्य. बिश्नोई गँगच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळात अटक. गुज्जर गँगसोबतही सक्रिय. राजस्थान पोलिसांचे 25,000चे बक्षीस. विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे. भारताची किती विमाने पाकिस्तानने पाडली या प्रश्नाला उत्तर देताना CDS जनरल अनिल चव्हाण म्हणाले, लष्कराला आपल्या रणनीतीत सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल. MPSCचा देणार होते आज पेपर, पण मद्यधुंद कार चालकाने नेले फरफटत. 12 विद्यार्थी थेट रुग्णालयातील खाटांवर.